मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाहू शकता। एका बाजूला मिस्टर KTFL 3.0 चा मानकरी जिंकणारा स्वप्नील देवंगळे, मोठ्या मैदानाचा आणखीन एक मोठा खेळाडू, त्याच्या सोबतीला रायझिंग स्टार विवेक वाघमारे मैदानाच्या आतमध्ये सलामीला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला दुसरा संघ परी 11 शेवाळवाडी सुरेश शेवाळे साहेबांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये जयघोष करतोय, विजयाचा निश्चय करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये उतरतोय। गणपती बाप्पा मोरया हा आपल्याला जरूर जयघोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि या मॅचला सुरुवात होतीये। कोणता संघ जिंकणार तो संघ पोहोचणार सेमीफायनल क्रमांक 2 च्या मॅच मध्ये। जेडी स्पोर्ट्स घरेवाडी या 3 षटकांची मॅच आहे, याची नोंद घ्यायची आहे। सर्व प्रेक्षक वर्गांचं स्वागत। आपला सण आणि आपली स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत स्पर्धा कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मैदानावरती पर्व क्रमांक 3 पाहतोय। व्यासपीठावरती बसलेल्या प्रत्येकाला गर्व आहे, कारण आपण पाहतोय पर्व क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिले गेले तर पहिल्या षटकामध्ये क्वालिफायर क्रमांक 1 च्या मॅच मध्ये सुजित शेवाळे आणि समोर जर बॅटिंगचा विचार केला तर स्वप्नील देवंगळे आणि विवेक वाघमारे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात। मोठी मॅच मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल। दोन्ही संघांना करो या मरोची परिस्थिती आहे। याच्या आधी काय झालं सगळे विसरतील, या मॅच मध्ये काय करायचं हे दोन्ही संघांना ठरवावं लागेल। जे काही प्लॅनिंग केलंय त्याचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल। याच्या आधी सर्व काही गोष्टी मनामध्ये असतील त्या सर्व काही गोष्टी विसरून मैदानाच्या आतमध्ये खेळ दोन्ही संघांना चांगला दाखवावा लागेल। व्हेरी फर्स्ट बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल, राईट आर्म ओव्हर द विकेट। आकुट टप्पाचा बॉल फसला, फटका फसलाय, स्लिपच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि क्षेत्ररक्षक डीपला तिथे धावतोय। पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट, खातं ओपन झालंय, खातं उघडलंय, सिंगल धावेनंतर धावफलक पुढे। पहिल्याच बॉल वरती सावध गतीने सुरुवात पाहायला मिळाली, संत गतीची सुरुवात आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, अगदी क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचं काम स्वप्नील देवंगेच्या माध्यमातून केलं। डोक्यावरती बर्फ आणि हातामध्ये कॅल्सी स्वप्नील देवंगेच्या नक्कीच नेहमी पाहायला मिळते क्रिकेट खेळत असताना आणि त्याचा अवलंब त्याच्या माध्यमातून केलाय। विवेक वाघमारे ऑन दी स्ट्राइक दुसऱ्या बॉल वरती, सुजित ऑन दी स्ट्राइक गोलंदाजी मार्क वरती। चांगलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉलची सांगता, ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। महागाईच्या काळात स्वस्ताची कमाल आणि इथे आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक चांगला बॉल, पंचांकडे अपील केली का पाहावं लागेल आणि इथे कॅच ड्रॉप झालाय का हेही पाहावं लागेल। जरूर सुजित नाराज असेल कारण अगदी कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर धावबाच्या सुरूमध्ये पहिला धक्का बसतो विवेक वाघमारेच्या माध्यमातून। 2 बॅक टू बॅक डॉट आणि त्यानंतर सॅक्रिफाईस विकेट स्वतःची करावी लागली आहे, बलिदान स्वतःच द्यावं लागलंय स्वप्नील देवंगेसाठी आणि पहिला धक्का बसलाय तो म्हणजे पार्थ 11 दुधुडेवाडी संघाला। संदीप दुधुडे साहेबांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। 3 बॉलचा खेळ समाप्त झाला, एक अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। मोठी मॅच आपण पाहतोय, मोठा मॅच मध्ये आता पाहिलं तर मोठा खेळ कोणत्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं राहील। दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे, दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे, दोन्ही संघांसाठी व्हॅल्युएबल मॅच आहे, दोन्ही संघांसाठी प्राइज लेस मॅच आहे। कारण जो संघ जिंकणार त्या संघासाठी एक कॅश प्राइज नक्कीच लागू असेल, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय 4 पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात। प्रथम क्रमांकासाठी 44,000, द्वितीय क्रमांकासाठी 33,000, तृतीय क्रमांकासाठी 22,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपयांचा कॅश प्राइज। जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीसाठी जरूर पाहायला मिळेल। स्वप्नील ऑन दी स्ट्राइक, पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलची सांगता, थोडंसं फंबल आणि डॉट बॉल नंतर धावफलकावरती धावफलक स्थिर। 4 बॉल नंतर सिंगल अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। 5वा बॉल, पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, ऑन साइडला बॅक टू बॅक शरीरावरती बॉल आदळतोय। इथे पाहायला गेलं तर सिंगल धाव अवंताच्या स्वरूपामध्ये, बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल नंतर धावफलकावरती खूप छोटासा बदल, थेंबे थेंबे थळे साचे तशा धाबा साचवण्याचं काम पार्थ 11 दुधुडेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय। पाऊस पडतोय आणि धाबांचा दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा बॉल आतमध्ये आला, कटरपतीचा बॉल सुजित शेवाळेच्या माध्यमातून वापरला आणि इथे
डॉट बॉलची सांगता आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 षटकांचा शांत संयमी खेळ समाप्त झाला आणि 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक, महत्वपूर्ण षटक, डॉट षटक आपल्याला सुजित शेवाळीच्या माध्यमातून 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर स्कोर इज ऑन दी स्कोरबोर्ड 2 रन लॉस ऑफ फर्स्ट विकेट. 1 गडी बाद 2 धावा धावफलकावरती कोणता गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये वापरला जाईल पर 11 शेवाळी संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला अधिक आप्पा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. ज्यांचा टप्पा या स्पर्धेमध्ये चांगला पाहायला मिळालेला नाहीये ते अधिक आप्पा आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. लव्ह स्टार 11 युवती संघाच्या माध्यमातून नेहमीच या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय. तो संघ आज पाहिले गेलं तर परी 11 शेवाळी संघासाठी दुसऱ्या षटकामध्ये पाचारण केलंय संघनायकाच्या माध्यमातून. महत्वपूर्ण षटक, समोर एक मोठा खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन वर्सेस अधिक आप्पाशी लढत. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. सुजित बॉल पर्यंत पोहोचलाय, उचललाय, फेकलाय. तोपर्यंत एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे. टोटल 3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एखादा महाग मोबाईल घेतल्यानंतर सेफ्टी कव्हर्स घेतात असं क्रिकेटमध्ये सेफ्टी प्रोटेक्शन खूप महत्वाचं आणि इथे पाहिलं की सुजितने तोच कानमंत्र दिलाय. डेंजर एंडला एक प्रोटेक्शन असणं खूप महत्वाचं आणि स्ट्रायकर एंडला प्रोटेक्शन असणं खूप महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी वेगळी सजावट या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. कारण टोटल धावफलकावरती धावसंख्या 3, 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील थोडासा अडखळलाय, स्वप्नील थोडासा शांत पाहायला मिळालाय. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती. दुसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने डी मार्कच्या एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. हो 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 पूल केलाय, अंतर मिळालंय का पाहावं लागेल आणि कॅच कॅरी केलाय पाहावं लागेल. अप्रतिम कॅच, ब्रिलियंट कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम ब्रिलियंट कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज किरण काटेकर बाद. लेपंगा करदंगा कबड्डी स्टाईल मध्ये सेलिब्रेशन आणि इथे पाहिलं गेलं तर ठसन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि फलंदाज किरण काटेकर बाद होत असताना पाहायला मिळतोय. स्वस्तामध्ये बाद झाला किरण काटेकर. वैयक्तिक धावसंख्या किरण काटेकरची जर पाहिलं गेलं तर 0 या आकड्यांवरती तो बाद होत असताना पाहायला मिळालाय. सांघिक धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आकाश शेवाळे. छोटा पाकेट बडा धमाका. नेहमीच जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा स्वतःला सिद्ध केलं. एकदा स्वतःला सिद्ध केलं, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. या मॅच मध्ये तुम्हाला हिरो व्हायचं असेल तर हिरो सारखी कामगिरी करावी लागेल. कारण या मॅच मध्ये जर खेळ नाही झाला तर तुम्हाला हिरो आणि नाही तर 0 व्हावं लागेल. कारण महत्वाची मॅच आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. दोन्ही खेळाडू एकाच संघामधले आहेत. लव्ह स्टार 11 युवती संघाच्या माध्यमातून सातत्याने रबर बॉल, टेनिस बॉल, क्रिकेटचा हंगाम दोन्ही खेळाडू खेळत आहेत. तेच खेळाडू चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टीरक्षक सुजित शेवाळे बॉल कॅरी करतोय. क्षेत्ररक्षण चांगलं सजावट आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट पर्सेंटेज वाढतंय. डॉट पर्सेंटेज नंतर दबाव बॅटर वरचा वाढताना पाहायला मिळतो. दडपण आलं कारण धावफलकावरती जास्त नाहीयेत. धावावं लागेल कारण धावफलक स्थिर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला दुसऱ्या षटकामध्ये आणि एकच धाव खर्च केली अधिक आप्पांच्या माध्यमातून. चांगला बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर कटर पद्धतीचा वापर मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. आकाश शेवाळीच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम अधिक आप्पांच्या माध्यमातून केलं. इवांची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? लिजेंड खेळाडू समोर आहेत. अधिक आप्पा चांगली गोलंदाजी करतायत. जवळपास 40+ एज आहे, कौशल्य आहे, कॅलिबर आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि हुशारी सुद्धा, चलाकी सुद्धा गोलंदाजाची पाहायला मिळते. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 डॉट आले. तिसरा डॉट येईल का? समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळलाय. पहिली धाव वेगाने कंप्लीट. रोहन बॉल पर्यंत पोहोचतोय. अंबवडे गावचा हा तो खेळाडू. सिंगल धाव केली आणि सिंगल धावेनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 4 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर 2 षटकामध्ये धावसंख्या पाहिली तर सर्वाधिक कमी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. पार्थ 11 दुधडेवाडी संघाच्या माध्यमातून शेवटचा अंतिम बॉल ऑन दी स्ट्राइक. स्वप्नील देवंगे
जो खरं तर संघाचा हुकमी एक आहे, ज्याच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे, त्या खेळाडूचा अनुभव दाखवावा लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड नेहमीच म्हणलं जातं. चांगला बॉल पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा मिळाल्या 2 आणि गडी बाद केले तर 1. टोटलला पहिल्यामध्ये 1 आणि दुसऱ्यामध्ये 2, टोटलला 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. 2 गडी बाद. इकॉनॉमिकल डॉट षटक आपल्याला पाहायला मिळाले तर अगदी योग्य पद्धतीची गोलंदाजी. 4 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी प्रचारण केलं जाईल? भरपूर पर्याय आहेत. पर्याय मधला कोणता पर्याय, कोणता बेस्ट गोलंदाज मैदानाच्या बाहेर काढला जाईल गोलंदाजीसाठी कॅप्टनच्या माध्यमातून? आणि विश्वास पुन्हा एकदा ठेवला. छोटा मूर्ती लहान आणि कीर्ती महान. अनुभव भरपूर आहे, अनुभवाची शिदोरी भरपूर आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा गाजवल्यात असे राजू अप्पा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. बाहुबलीमधील कटप्पा आणि करा टेनिस बॉल क्रिकेट मधील राजू अप्पा. टेनिस मध्ये भरपूर सारा फेमस आपल्याला पाहायला मिळतात आणि ते राजू अप्पा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल, महत्वपूर्ण शेवटचे 6 बॉल, आपलं आव्हान जिवंत ठेवणारे 6 बॉल, तोडाफोडीचं हाणामारीचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये राजू अप्पांना पाचारण केलं. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल. ऑन साइडला 5 आणि ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. क्लोज धमोर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल खोलवर पद्धतीचा बॉल, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, लाकूड तोडलं, फलंदाजाच्या यष्ट्या वाकवल्यात आणि आकाशेवाळे बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का बसतोय इथे, उलट गणित पाहायला मिळतंय. विकेट्स जास्त आणि धाबा कमी असं चित्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतं की काय, अशी अवस्था त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कारण 3 गडी बाद आणि 4 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी या मॅच मध्ये आणि बॅटिंगसाठी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघाचा कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे महत्वपूर्ण 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता कपिल पाटील कशी बॅटिंग करतोय महत्वाचं राहील. वेळ बदलावी लागेल. आपल्या कष्टांवरती मनगटावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागेल. संघ संकटामध्ये सापडलाय. संकटामधून बाहेर संघाला काढावं लागेल आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंना करून दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर बदल केलाय. भरपूर वेळ घेत आहात परी 11 शहवाडी संघ, कारण भरपूर आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून आपल्याला सेमीफायनल 2 क्वार्टर मेगा फायनल 1 खेळायची आहे याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा राजप्पा चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय, स्टिअर केलाय, अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहायला मला आणि सिंगल धाव मिळाली. अगदी पाहिलं तर शॉर्ट में नहीं यार दम रन मिलेंगे कम, एकाच धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटलला 5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल आणि आता स्ट्रायकर एंडला पाहायला गेलं तर स्वप्नील देवुंगे आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय, ज्याने बॉल फेस केले 5 आणि 2 धावसंख्येवरती तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर स्वप्नील देवुंगे या मॅच मध्ये थोडासा थांबलाय. चांगला खेळ करावा लागेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो क्लास दाखवावा लागेल. जो काही विश्वास आहे तो विश्वासाला सार्थ उतरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण मोठी मॅच आणि मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून स्वप्नीलकडे नेहमीच पाहिलं जातं. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं राजू अप्पा तिसऱ्या बॉल साठी ऑन साइडला मोठा फटका, पूल करण्याचा प्रयत्न, बॉल अडकलाय. 2 धाबा कंप्लीट केला जातील. बॉलची शोधाशोधी केली जाते आणि 2 धाबा कंप्लीट झालेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्याने स्वप्नील जरूर खेळतोय, पण आता शांत डोक्याने खेळून चालणार नाहीये. आक्रमणावरती आक्रमण, आक्रमणावरती आक्रमण करावं लागेल. षटकार आणि चौकारांशी भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल, कारण चौकार आणि षटकारांनीच धावांचा डोंगर उभारला जाणार आहे. पाया मजबूत झाला, आता त्याला कळस रचायचा आहे चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून, कारण 7 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ समाप्त. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, इथे पाहिलं गेलं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुजित बॉलच्या पाठीमागे धावलाय. डेंजर एंडला फेकी केली आहे. राजू अप्पा आहे तिथे पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, थोडासा फंबल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये कपिल पाटील बाद. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. राहिले ते 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये किती धावा बनवले जातील पार्थ 11 दुधोडेवाडी संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 1. एका बाजूला टीम असेल वीर योद्धा तुळसण विरुद्ध दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र 11 येवती. या दोन संघाच्या दरम्यान पुढील मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सन्माननीय दीपक शेठ लोखंडे साहेबांचा आणि अविनाश शिवाय शेठ यांचा संघ जय महाराष्ट्र 11 येवती आणि दुसऱ्या बाजूला सर्जेराव वीर मामा यांचा संघ वीर योद्धा तुळसण हा संघ सेमीफायनल मध्ये खेळेल. पहिलाच बॉल इथे पाहायला गेलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल भरपूर वेगाने बॉल अडलाय. पाणी भरपूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. अगदी 2 धाबा कंप्लीट होतील का? थोडासा फंबल आणि 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली 10. आतापर्यंत 3 षटकामधील सर्वाधिक कमी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली या मॅच मध्ये. कारण वरुण राजाची बरसात आणि दाबांचा दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळाला. परी 11 संघाचं चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. सुजित शेवाळे मॅच मध्ये उपस्थित झाल्यानंतर जो दबाव समोरच्या संघावरती पाहायला मिळाला तो दबाव या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. कारण शेवटचा अंतिम बॉल आहे. राजू अप्पा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. शेवटच्या बॉल वरती अप्पांचा टप्पा कसा असेल त्याच्यावरती मैदानाच्या बाहेरच्या गप्पा रंगतील. कारण शेवटचा अंतिम बॉल ऑन दी स्ट्राइक आपण पाहायला गेलं तर स्वप्नील देवंगे हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगल वरती समाधान मानावं लागेल आणि सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचेल. 11 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 12 धाबांची. ती म्हणजे परी 11 शेववाडी या संघाला 3 षटकामध्ये बनवलेले आहेत. पार्थ 11 दुधडेस्वाडी संघाने 11 धाबा आणि 12 धाबांचं पाठलाग करायचा आहे परी 11 शेववाडी संघाला. चला पुढील मॅचच्या टॉस साठी आपण विनंती करतोय. एका बाजूला दीपक शेठ लोखंडे साहेब आणि अविनाश शिवाय शेठ या साहेबांचा संघ जय महाराष्ट्र 11 येवती संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल वीर योद्धा तुळसण. एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल शिवम पाटील छोटा पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं चॉईस खेळाडू शुभम शेवाळे अर्थातच पॉली स्फोटक फलंदाज आणि वीर योद्धा तुळसण संघाच्या माध्यमातून ऍज अ आयकॉन निलेश वीर साहेब यायला मिळतील आणि चॉईस खेळाडू आपल्याला विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट भिडत असताना पाहायला मिळतील. बोथ टीम कॅप्टन्स प्लीज टॉस साठी या. सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूयात या मॅचची संपूर्ण कहाणी आशिष चोरगे सरांच्या बाणीतून. धन्यवाद. त्याचबरोबर त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाचे संघ मालक KTPL 4.0 चे उपविजेते संघाचे संघ मालक गणेशजी काटेकर साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा आपण टॉस व्यासपीठावरती करणार आहोत. तुळसण योद्धा चला टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात.
मॅचला करूया सुरुवात. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये. टॉस जिंकलाय तुळसण संघाने आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वीर योद्धा जय महाराष्ट्र. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक स्वप्नील देवुंगडे आणि सलामीला मात्र आलेली जोडी सुजित शेवाळे आणि योगेश. पहिलाच बॉल अगदी यष्टीच्या वरून जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. बीट करून पाठीमागे चाललाय बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न सुरू झाला. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का? आणि नाही होणार आहे. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. पहिली सेमी फायनल वीर योद्धा तुळसण विरुद्ध जय महाराष्ट्र युवती संघ. टॉस जिंकला वीर योद्धा तुळसण संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय जय महाराष्ट्र युवती संघाला बॅटिंगसाठी. सेकंड सेमी फायनल जेडी स्पोर्ट्स गारेवाडी त्यांच्या विरुद्ध विजेता संघ. सुरू असलेली मॅच त्याच्यामधून कोणता संघ विजेते होईल आणि तो मात्र जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाशी दोन हात करेल हे मात्र पाहायचं आहे. परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये अगदी चुरशीची लढत राहिली. परंतु मॅच अगदी आपण जर पाहायला गेले तर जी कॅच होती ती कॅच होणं कुठेतरी महत्वाचं होतं. फ्लिप केलाय हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. शॉर्ट फाईन रिझन मध्ये एकच धाव मात्र प्राप्त होईल. जास्त जोखीम पत्करायची नाहीये. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने मात्र हा सामना आपल्या काबीज आहे. त्यामुळे परंतु आपण जर पाहायला गेलं तर विकेटच्या शोधामध्ये हो जबरदस्त बॉलला फेकून दिलाय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. एकच धाव. आणि इथे बॉल हरवलाय आता. दोंडो मेरी साजना. आणि चौथी धाव जर आली तर ही मॅच बहुतेक फिनिश होईल. आणि मॅच झाली फिनिश आणि चौथी धाव आली आहे विजयाची धाव. आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ अर्थातच टीम आहे पर 11 संघ. सेमी फायनल मध्ये दाखल